सी मराठी, चर्चाही होणारच. नमस्कार. सी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. येथील बस स्थानकानजीकच्या परिसरात पावसाचे पाणी तसेच परिसरातील गटारीचे सांडपाणी साचत असल्याने या परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या सांडपाणी साचलेल्या भागात जलचर प्राण्यांसह डासांचा उपद्रव होत आहे. नगरपालिका प्रशासन व शासनाच्या आरोग्य विभागाने सांडपाण्याचा उपसा करून परिसरात औषध फवारणी करून जनतेच्या आरोग्याची दक्षता घ्यावी अशी मागणी होत आहे. येथील बस स्थानकाच्या नजीक असणाऱ्या आझाद मंडळाच्या मैदान परिसरात सांडपाणी साठा होत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने पावसाचे पाणीही साचत आहे. या सांडपाण्यामुळे तसेच परिसरात अस्वच्छता निर्माण झाल्याने जलचर प्राणी आणि डासांचा फैलाव झाला आहे. सध्या कोरोना महामारीच्या संकटात नागरिकांच्या समोर आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असताना या कोळी गल्ली परिसरातील नागरिकांना डेंग्यू व मलेरिया या आजाराबाबत भीती निर्माण झाली आहे. गेल्या 2 महिन्यांपूर्वी कोरोना बाधित रुग्णांबरोबर बस स्थानकाच्या मागील भागात असणाऱ्या कोळी गल्ली परिसरातील काही जणांना डेंग्यूची लागण झाली होती. शिवाय डेंग्यू रुग्णांची संख्या आता जास्त आढळल्याने आरोग्य विभाग प्रशासनाची धांदल उडाली होती. त्यामुळे बस स्थानकानजीकच्या सांडपाणी परिसरात औषध फवारणी स्वच्छता करण्यात आली होती. मात्र पुन्हा कोळी गल्ली परिसरातील बसस्थानकाजवळ सांडपाण्याचा मोठा साठा झाल्याने डेंग्यू व मलेरियाचा प्रादुर्भाव निर्माण होईल या भीतीपोटी नागरिक आहेत. कोळी गल्ली भागातील सामाजिक कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे यांनी शिरोळ बस स्थानकाजवळच्या आझाद मंडळाच्या मैदानावरील खुल्या जागेत सध्या पावसाळ्यात पावसाचे पाणी तसेच परिसरातील गटारीच्या सांडपाण्याचा साठा होत असल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शिवाय डासांच्या उपद्रवामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कोरोना महामारी बरोबरच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. याबाबत लोकप्रतिनिधी व आरोग्य प्रशासनाने लक्ष देऊन जनतेच्या आरोग्याची समस्या दूर करावी अशी मागणी केली आहे. सी मराठीसाठी प्रतिनिधी दगडू माने, शिरोळ.